राज्य निवडणूक आयोगाची आज एक पत्रकार परिषद पार पडणार आहे। निवडणुकांच्या तारखा या जाहीर होण्याची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। राज्य निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद आज पार पडणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज एक पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता होणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा आजच्या या पत्रकार परिषदेतून जाहीर होण्याची चिन्ह आहे। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सध्या सर्वच पक्ष जोरदार करताय। या संदर्भामध्ये अधिक माहिती देते माझी सहकारी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, आजच्या या पत्रकार परिषदेमधून महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात का, काय माहिती आहे? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका समेत जे आहे ते राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। आणि विशेष म्हणजे सर्वच महानगरपालिकेच्या तारखा आज जाहीर होतील। हिवाळी अधिवेशनानंतर या तारखा जाहीर होण्याची शक्यता होती। मात्र दुसरीकडे आपण बघतोय की सातत्याने विरोधी पक्ष नेत्यांकडनं जे आहेत, विरोधकांकडनं जे आहेत ते मुदत वाढीची वेळ जी आहे ती मागण्यात आली होती। पण दुसरीकडे राज्य सरकार म्हणजे राज्य निवडणूक आयोगावरती हा सुद्धा दबाव होता की कोर्टाने सांगितलं होतं की 31 जानेवारी 2026च्या पूर्वीच ज्या आहेत त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार पडल्या पाहिजेत। 2017 नंतर 2025 उलटलं आहे, मात्र अद्याप महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोगावरती लवकरात लवकर निवडणूक घेण्याचं एक प्रेशर तर आहेच। मात्र दुसरीकडे विरोधकांनी सातत्याने मागणी केली होती की त्यांना मुदत वाढ हवी आहे, कारण बोगस मतदार यादी असो किंवा अनेक प्रकारचे जे निवडणूक आयोगाचे पुरावे सकट वाभाडे जे आहेत ते विरोधकांनी काढले होते। त्यामुळे मतदार यादीचा जोपर्यंत सदोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा प्रकारची भूमिका काहीशी विरोधकांची होती। त्यामुळे आता निवडणुकाच्या तारखा जर जाहीर केल्या आज, तर मात्र निवडणूक आयोगाकडनं जी आहे ती मतदार यादी जी जाहीर करण्यात येईल ती सदोष असेल का, हा सवाल उपस्थित होतोय। विरोधक जे आहेत ते या तारखांना मान्य करतील का? म्हणजे निवडणुका तर होतीलच ज्या तारखांना निवडणूक आयोग म्हणताय, पण त्या तारखांमध्ये जोपर्यंत मतदार यादीतला घोळ संपूर्ण सदोष होत नाही तोपर्यंत या निवडणूक तारखांपर्यंत जे आहे ते विरोधकांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र आज जर ही तारीख होतीये, म्हणजे जर निवडणूक आयोगाने तारीख जर डिक्लेअर केली मतदानाची, तर मात्र विरोधक असो किंवा सत्ताधारी असो त्यांच्याकडे वेळ फार कमी उरणार आहे। आचारसंहिता लागू होतीये आणि त्यामुळे जास्तीत जास्त एक चांगलं प्रदर्शन, चांगलं जे आहे ते प्रचार करणं आणि जास्तीत जास्त जे आहे ते जागा जिंकून येणं, तर प्रत्येक पक्षाचं एक धोरण असेल आणि त्या प्रकारे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो कशा प्रकारे काम करतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। पण ज्योत्सना, यामध्ये एक मुद्दा प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यावा लागेल, तो म्हणजे असा की दुबार मतदार नावांचा विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच जोर धरलेला होता। नगर परिषदा, नगरपंचायतींच्या जेव्हा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या तेव्हा सुद्धा हा मुद्दा चर्चेला जाऊ लागला होता। आता सुद्धा आता या पत्रकार परिषदेनंतर जर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि जर पुन्हा एकदा हा मुद्दा प्रकर्षानं जर पुढे आला, तर याबद्दल आता राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेऊ शकतं? नक्कीच आपण सिद्धेश बघतोय की वारंवार जे आहे मुदत वाढ जी आहे ती विरोधकांकडनं मागण्यात आली होती। तशा प्रकारची 2 वेळा मुदतवाढ जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाने केंद्र निवडणूक आयोगाच्या जे आहे आदेशानुसार त्यांनी 2 वेळा मुदतवाढ सुद्धा दिली होती। मात्र अजूनही मतदार यादीमध्ये उभार मतदार असो किंवा खोटे पत्ते असो किंवा एका पत्त्यांवरती जवळपास 100 लोक राहत असतील, किंवा मग आपण बघितलं नवी मुंबईमध्ये तर शौचालयाच्या पत्त्यावरती काही मतदार होते, तर आयुक्तांच्या घरावरती काही मतदार होते। मग अशा प्रकारची जी म्हणजे करप्ट झालेली एक मतदार यादी जी आहे ती सातत्याने पुराव्यात सकट जी आहे ती रोहित पवार असो, आदित्य ठाकरे असो, काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार समोर आणली होती। मग आता जर राज्य निवडणूक आयोगाने तारखा जर जाहीर केल्या तर त्यांची मतदार यादी ही सदोष आहे का, यावर राज्य निवडणूक आयोग कशा प्रकारे उत्तर देणार आहे, यावर राज्य निवडणूक आयोग नेमकं विरोधकांचं समाधान करू शकतात का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण विरोधकांनी जे आहे ते पुरावे गोळा करण्याचं आणि जागोजागी म्हणजे बूथ ते बूथ जाऊन जे आहे ते बघतायत की काही दुबार मतदार आहेत का। इतकंच नव्हे तर मुंबईच्या महापौर, माजी महापौर जे आहेत किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा दाखवलं होतं की त्यांचं नाव सुद्धा कसं दुबार मतदार म्हणून जे आहे ते लावण्यात आलेलं होतं। मग अशा सगळ्या विरोधकांचे जे पुरावे, गठ्ठेच्या गठ्ठे पुरावे मनसेने सुद्धा जे आहेत ते दाखवले होते। मग असे सगळे पुरावे समोर घ्यायचे आणि मग जे आहे ते
बूथ वाईज जे आहे ते पक्षाची किंवा कार्यकर्त्यांची मदत घ्यायची आणि मग आपली मतदार यादी जी आहे ती सदोष करत राहायची, हे राज्य निवडणूक आयोग करणार आहे का, असा सवाल इथे उपस्थित होत आहे. राज्य निवडणूक आयोग फक्त निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं किंवा निकाल जाहीर करणं एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये, तर प्रत्येक मतदार जो आहे तो त्याचा हक्क व्यवस्थित बजावतोय का, बोगस मतदान होत नाहीये का, अशा प्रकारची देखरेख करणं हे सुद्धा जे आहे ते राज्य निवडणूक असो किंवा केंद्र निवडणूक आयोग असो यांचं काम, यांची जबाबदारी आहे. मात्र जर तारखा जाहीर झाल्या तर मात्र या कमी पिरियडमध्ये सदोष मतदार यादी बनवण्यामध्ये खरोखरच निवडणूक आयोगाला जे आहे ते यश प्राप्त होतंय का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा जर आचारसंहिता तयार झाली तर काही जे नियम असतात ते मग ते सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजना लागू होतात. मग त्या नियमांच्या आधारे जर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले तर आचारसंहितेच्या नावाखाली राज्य निवडणूक आयोग त्यांच्यावरती कारवाई करणार का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. पण ज्योत्स्ना, एक चर्चा सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतात, त्या म्हणजे अशा की महानगरपालिकांच्या निवडणुका या जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये घेण्याची मागणी करण्यात येत होती. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पालिकांच्या निवडणुका, मग आधी कोणत्या निवडणुका आधी होऊ शकतात, या संदर्भातल्या काही चर्चा आहेत का, की काही माहिती आहे का तुझ्याकडे? आतापर्यंत सूत्रांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार जे आहे ते महानगरपालिकेच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांचे मतदानच्या, त्या निवडणुकांच्या तारखा सुद्धा जाहीर होण्याची, त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या आधी ज्या त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची जास्त शक्यता आहे. कारण याचं असं आहे की 21 तारखेला जे काउंटिंग होणार आहे ते नगरपंचायत निवडणुकीचं होणार आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचं जर काउंटिंग किंवा त्याचं जर वोटिंग, म्हणजे त्याचं वोटिंग होईल पहिल्यांदा, त्याच्यानंतर काउंटिंग होईल. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याचबरोबर नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हे ज्योत्स्ना, तू सोबतच राहा. माझ्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किशोरीताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघतोय की आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद पार पडतेय. आज जर तारखा जाहीर झाल्या निवडणुकांच्या, तर मग या निवडणुकीला आपण कसं सामोरं जाणार आहात? कारण दुबार मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात आपणच विरोधक म्हणून आवाज उठवला होता. मुळामध्ये निवडणूक आयोग आज 4 वाजता जी काही पत्रकार परिषद घेत आहेत ती नेमकी कोणत्या विषयावर घेत आहेत हे अजूनही तुम्हाला किंवा आम्हाला कळलेले नाही. जो त्यांनी यादीमध्ये घोळ घालून ठेवलेला आहे, प्रत्येक यादीमध्ये ज्याचा कुठेही आता पत्ता नाही अशी लोक पण आमच्या याद्यांमध्ये आहेत. आम्ही व्यवस्थित बाहेर काढून दिलेले आहेत. दुबार लोकांचे फॉर्म भरलेले आहेत आणि डेथ झालेल्यांचे पण फॉर्म भरून दिलेले आहेत. यादी पहिली प्रसिद्ध करावी. किशोरीताई, माझ्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. दरेकरजी, आता किशोरीताई म्हणतायत की यादी आधी जाहीर करावी आणि त्यानंतर निवडणूक घ्यावी असं म्हणतायत त्या. म्हणजे निवडणुकीची घोषणा होते आणि उबाटाचे रडारड त्या ठिकाणी सुरू झाले, त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी आमच्या भगिनी किशोरीताई यांची आगपाकड जी काय होते त्यातून दिसून येते. नाही दादा, आगपाकड वगैरे काही नाहीये. सक्षम आहे. आम्ही त्यांना सांगितलं का आज निवडणुका घोषित करा. त्याच्यामुळे मला वाटतं संविधानाने निर्माण केलेल्या ज्या व्यवस्था आहेत त्याचा आपण सन्मान राखला पाहिजे. परंतु आता जनतेच्या दरबारामध्ये आपलं काही स्थान उरलेलं नाही. सगळं तुम्ही ठरवणार का? त्यामुळे ना जनता ठरवते. जनता ठरवते, जनतेने ठरवलंय. आणि आपण महापालिकेची निवडणुकी झाल्यावर जनता काय ठरवायचं ते आपल्याला दिसेल. आम्ही काही ठरवत नाही, जनता ठरवत असते. सार्वभौम जनता आहे. आपल्या भावनिक गोष्टी करून, शिव्या देऊन, टोमणे मारून जनता प्रभावित होत नाही. जनता विकास कामांनी प्रभावित होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं रडायचं बंद करू. बघितले हो, हाताने डांबर काढावं लागतंय रस्त्यावरचं. विकास कामं आम्ही पाहिली हो. आता हे जनता बघते ना, तुम्ही पाहण्यापेक्षा जनता ठरवेल. जनतेला मूर्ख समजू नये. आणि निवडणूक आयोगावर बोलता तर तुम्ही काय उत्तर देता? निवडणूक आयोगावर आम्ही बोलतोय, तुम्ही संविधानानं निवडणूक आयोग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्या ज्या गोष्टी घटनेनं दिलेल्या आहेत, लोकशाहीने दिल्या, त्याचा सन्मान करा असं मला म्हणणं आहे. ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल लांबला त्यावेळेला देवेंद्रजींनी आयोगावर टीका केली होती. त्याच्यामुळे असं काही नाहीये की आम्ही त्यांची चांगली भूमिका विचारलेल्या प्रश्नाची उत्तर निवडणूक आयोग देत नाही, भाजप देतो. देत नाही, तुम्ही विचारा.
कोर्टात जा, व्यवस्था केल्यात ना लोकशाहीमध्ये. आणि सगळंच तुमचं असं कोर्टाला हे कंटेम्प्ट होतोय. कोर्टाला असं तुम्ही दुराग्रही भूमिकेतनं बोलू शकत नाही ताई. त्याचा नंबर तुम्हाला सांगतो मी. दादा ऐका दादा, ऐकतो ना. कोर्टात जा म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगताय कोर्टात जा. मग कोर्ट न्यायालय आहे ना, आपल्याला आम्हाला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे. मग विचारा, जाऊन पत्र द्या, जाऊन भेटा. तुम्ही हरलेल्या मनाने ताई लढू शकत नाही. पहिला तुम्ही हरलेल्या मानसिकतेतनं बाहेर या. आत्मविश्वासाने लढायला शिका. वरिष्ठ भेटले प्रवीण भाऊ, पण उत्तर विरोधकांचा मुद्दा असा आहे, किशोरीताई मी तुमचाच मुद्दा त्यांचा किशोरीताई मी तुमचाच मुद्दा त्यांना समजून सांगतो. प्रवीण भाऊ, त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही या सगळ्या याद्यांवरून जेव्हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो तेव्हा तुमची लोक उत्तरं देतात, जी उत्तरं निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे. नाही, आम्ही उत्तर देत नाही. तुम्ही त्या व्यवस्थेचा सन्मान करावा असं आम्हाला म्हणणं आहे. आम्हाला उत्तर द्यायचं काही कारण नाही. निवडणूक आयोग त्या वेळेला उत्तर देतं, लेखी उत्तर देतं. त्याच्यामुळे मी असं म्हटलं की नाही उत्तर तुम्हाला समाधान झालं तर कोर्ट आहे, न्यायालय आहे. न्यायालयावर तर आपला विश्वास आहे ना. आमचा तुमच्यावरही विश्वास आहे, पण तुम्ही तो विश्वासघात करताय, त्याला काय करायचं? नाही, तुम्ही विश्वासघात करून काँग्रेसची हात पकडला. आम्ही विश्वासघात नाही केला दादा. नाहीतर काय बाळासाहेबांच्या विचाराशी विश्वासघात काही नाही केला का? आणि जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार दिला आणि तुम्ही कोणाच्या जाऊन वळचणीला बसला? ते बाळ रडत होत, जे बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा होता. हिंदुत्वाच्या विचाराचं झालं काय? ऐशी तैशी केली. तुमच्या मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी कुठले झेंडे नाचवले जात होते? बाळासाहेबांनी अभिप्रेत होतं का? तुमच्या मिरवणुकीमध्ये पाप्या घेतल्या जातात. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिले, त्याचे परिणाम ताई आहेत सगळे. किशोरीताई आणि प्रवीण भाऊ, मुद्दा हा निवडणुकांसंदर्भातला आहे. मुद्दा हा दुबार मतदार याद्यांमध्ये आलेल्या नावांसंदर्भातला आहे. आज दुपारी 4 वाजता जर निवडणूक आयोगानं जर तारखा जाहीर केल्या तर मग विरोधकांची मागणी आहे की आधी जो याद्यांमधला जो घोळ आहे तो दूर करा आणि मगच निवडणुका घ्या. निवडणूक आयोगाने दुबार तुम्ही त्याच्या विरोधकांची भूमिका दाखवावी ना आणि मग तारखा डिक्लेअर कराव्या. याचं उत्तर ऑलरेडी मी दिलंय की त्या ठिकाणी आपल्याला न्यायव्यवस्था संविधानाने सगळ्या गोष्टींसाठी दिलेली आहे. तुम्ही परत परत विरोधकांचं महिना दोनदा म्हणणं इंडोर्स करायचं कारण काय? आपण असं पार्शियल एखाद्या चर्चेत पार्शियल नाही प्रवीण भाऊ, मी फक्त त्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एकदा सांगितलं ना, विरोधकांचं कॅम्पेन केल्यासारखं बोलताय तुम्ही. कॅम्पेन करतच नाही प्रवीण भाऊ. नाही तर काय, मग विरोधकांचं असं म्हणणं पहिल्या वेळेला उत्तर दिलं तरी तोच प्रश्न पुन्हा अधोरेखित करताय. आता तुम्ही तिथे पण दम देताय, म्हणजे तुम्ही बाजू घेऊ नका. लोकशाहीचा स्तंभ लोकांना सीबीआय लावणार, लोकांना ईडी काडी लावणार, दम डायरेक्ट देताय तुम्ही, चॅनलवर दम देताय. नाही, आता तुम्हाला काय मुद्दे लागतात, बाकी काही नाही. तुम्ही भावनेतनं बाहेर या, जरा काम करा, रस्त्यावर जा. तुमच्याकडे बाळासाहेबांनी आपल्याला रस्त्यावरच काही कार्यकर्ता घडवलं होतं, त्यामुळे रस्त्यावर कामं तुमची राहिली. तुम्ही जाऊन हिंदुत्व सोडलं. मला वाटतं त्या भूमिकांचा विचार करा ना. बाकी चालू असतं. हिंदुत्व काय सोडलं? काही बोलायचं, हिरवे झेंडे नाचवायला मिरवणुकीत काय तुम्हाला काय हिंदुत्व काय बाजारात मिळालं का? तुम्हाला लोकसभेत काय झालं ते बघितलं का? हिंदुत्व आम्ही काय ते देशाला माहित आहे. तुमच्या नेत्यांच्या कितीतरी जोड्या सांगते की त्यांच्या मुलीनी. नक्कीच किशोरीताई आणि प्रवीण भाऊ, तुम्ही धन्यवाद या संदर्भामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजच्या या पत्रकार परिषदेकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मी पुन्हा एकदा माझी सहकारी ज्योत्स्नाकडे जाणार आहे. ज्योत्स्ना, या जर निवडणुकांच्या तारखा जर या जाहीर झाल्या तर साधारण कधीपर्यंत या निवडणुका लागू शकतात पुढच्या महिन्यामध्ये? सुप्रीम कोर्टाने सिद्धेशची तारीख दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे महाराष्ट्राला आणि राज्य निवडणूक आयोगाला की 31 जानेवारी 2024च्या आज जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, मग त्या नगरपंचायत असो, जिल्हा परिषद असो किंवा मुंबई महानगरपालिका, म्हणजे एकूणच महानगरपालिकांच्या निवडणूक असतात,
सर्व निवडणुका ज्या आहेत ते 31 जानेवारीच्या आत या संपल्या पाहिजेत, त्याचा निकाल लागला पाहिजे. त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोग जे आहेत त्यांच्याकडे अगदी कमी वेळ आहे, कारण नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका अद्याप बाकी आहे, तर तिसरीकडे महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या अद्याप बाकी आहे. या सगळ्या निवडणुकांना कमीत कमी 15 दिवसांचा तरी 2 निवडणुकांमध्ये कालावधी जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे. त्यामध्ये विरोधकांचा टीकास्त्र, विरोधकांचे पुरावे आणि इतकंच नव्हे तर पुन्हा एकदा जर निवडणुकांच्या तारखा जरी जाहीर झाल्या तरी विरोधक असो किंवा अनेक याचिकाकर्ते जे असतात किंवा सामाजिक चेतना असलेली लोक जी असतात ती कोर्टामध्ये धाव घेतात की मग, कारण आपण बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेस ज्योत्स्ना, मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारजी आपल्यासोबत आहे. सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडते 4 वाजता आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं या पत्रकार परिषदेकडे. साधारणतः 31 जानेवारी 2026 पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार आपल्याला साऱ्या निवडणुका कॉर्पोरेशनच्या संपायच्या आहे. आणि त्या दृष्टीने व्यक्तिगत रीतीने मला वाटतं की ज्या जिल्हा परिषद मध्ये 50% कमी आरक्षण आहे त्या जिल्हा परिषदा व 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा सुतोवाच आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ते करतील. कारण काही जिल्हा परिषदेमध्ये 50% कमी आरक्षण आहे, त्याच्याही निवडणुका 31 जानेवारी पर्यंत घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्या दृष्टीने व्यक्तिगत रीतीने मला वाटतं की 29 महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदा या घोषित होण्याची शक्यता आहे. बर, पण सुधीर भाऊ, विरोधकांचं सुद्धा म्हणणं होतं की जो मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला होता, दुबार नावं आली होती, आधी तो घोळ निस्तारा आणि मग निवडणुका घ्या अशी मागणी विरोधक करतायत. काय असतं, झोपी गेलेला जागा झाला. काय असतं, निवडणुकीची कार्यक्रम एकदा घोषित झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण माहिती देणं हे गैर आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 25 जानेवारी हा मतदार राजा जागृती दिवस असतो आणि मतदानाच्या संदर्भामध्ये आणि निवडणुकीच्या संदर्भातल्या पारदर्शकतेसाठी आणि मतदार यादीच्या अतिशय दोषरहित यादीसाठी आपण बूथ लेवल एजंट केलाय. मग यांच्या एजंटनी काय केलं, अभ्यास करायला हवा होता. तेव्हाच आक्षेप घ्यायची, हरकती घ्यायची तारीख असते, तेव्हा हरकती घ्यायच्या नाही, आक्षेप घ्यायचा नाही. काही राजेशाही थोडी आहे की कधी सांगायचं आणि कधी म्हणायचं. आक्षेप घ्यायची तारीख देते ना, जेव्हा तुम्हाला आयुक्त महोदय, निवडणूक आयुक्त महोदय, जिल्हाधिकारी महोदय तारखा देतात की ही मतदार यादी प्रारूप प्रकाशित जागा आहे, या मतदार यादीच्या संदर्भात आपले आक्षेप असतील तर आपण नोंदवू शकता. काही ऍडिशन असेल तर ऍडिशन करू शकता, काही डिव्हिजन असेल तर डिव्हिजन करू शकता. आता आम्ही जर बाकी कामातच व्यस्त राहिलो, निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये काहीच लक्ष नाही आणि मग सिलेबसच्या बाहेरचा प्रश्नपत्रिका असं म्हणून थोडी काम करता येईल. शेवटी नेते म्हणून आमच्यावरही काही जबाबदार आहे, कर्तव्य, दायित्व आहे की नाही, की संविधान फक्त आम्हाला अधिकारच देतो, आमचंही कर्तव्य आहे ना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि पक्षाचे नेते म्हणून. आणि निवडणूक आयुक्तावर जबाबदारी ढकलून कसं चालेल. मग तेव्हा तुम्ही जेव्हा मतदार यादी लावल्या जाते तुम्ही ढुंकूनही पाहायला तयार नाही. तेव्हा आता तुम्ही नंतर सर्व मुदत संपल्यावर एखाद्या विद्यार्थ्यांनी एक्झामचा फॉर्म भरायचा नंतर तारीख गेल्यावर कितीही सांगितलं मी बुद्धिमान आहे, त्याचा उपयोग होत नाही. नक्कीच, धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत तुमची प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोग तारखा नेमक्या कधी जाहीर करतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी पुन्हा एकदा ज्योत्स्ना तुझ्याकडे येतोय, तू तुझं म्हणणं पूर्ण कर. अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की भाजपची असो किंवा एकूणच विरोधकांची भूमिका असो, निवडणुका घेण्यावरती जे आहेत सगळेच तयारीला लागलेले आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोगावरती आरोप करणं किंवा निवडणूक आयोग किती चांगलं काम करते अशी बाजू घेणं, असं दोन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळते. पण यामध्ये खरा खेळ जो आहे तो सुदेश निवडणूक आयोगाच्या समोर असलेलं मोठं चॅलेंज जे आहे ते आहे. एका बाजूला विरोधकांनी जे आहे ते वारंवार मुदतवाढीची वेळ मागितली होती, त्यांनी अनेक पुरावे जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाला दिले होते आणि त्या पुराव्याच्या आधारावरती त्यांचं निराकरण करण्याच्या ऐवजी निवडणूक आयोगाने जे आहे ते वारंवार जे आहे ते म्हणजे असे पुरावे समोर केले होते की अक्षरशः टॉयलेटच्या ऍड्रेसवरती सुद्धा मतदार आहेत, एका घरामध्ये 300 लोक राहत आहेत,
तर दुसरीकडे आपण बघितलं की आधार कार्डच्या आधारे जे आहे ते अनेक फेक वोटर आयडी जे बनवले गेले होते, अनेक जे राजकीय नेते आहेत त्यांच्या नावावरती दुबार मतदार यादी होती. मग अशा वेळेस खरोखर सदोष मतदार यादी बनवण्यामध्ये डिजिटलचा जमाना आहे. जरी निवडणुका ईव्हीएम वरती घेत असले, इलेक्ट्रॉनिक मशीनवरती होत असल्या, तर मात्र सदोष मतदार यादी किंवा एक व्यक्ती एकाच वेळी एकाच ठिकाणी मतदान करतोय का हे बघणं, हे राज्य निवडणूक आयोगाचं किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम होतं. ते सदोषरित्या पार पडतायत का? बोगस मतदार यादी जे विरोधक गठ्ठेच्या गठ्ठे आणतायत ते सदोष मतदार यादी करण्यामध्ये यांना एक यश प्राप्त होत आहे का? अशा प्रकारचं एक महत्वाचं चॅलेंज जे आहे ते निवडणूक आयोगाच्या समोर. पण हे चॅलेंज जर पूर्ण झालं नाही, ज्योत्सना, जर हे चॅलेंज पूर्ण झालं नाही, जर हा घोळच समोर व्यवस्थित सोडवला गेला नाही, तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका काय निर्णय होऊ शकतो चर्चेअंती? नक्कीच आपण ज्योत्सना, मी तुला थोडंसं थांबवतो. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर सध्या आपल्या सोबत आहे. सचिनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद होते. जर या पत्रकार परिषदेतून निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या तर आपण एक विरोधक म्हणून या सगळ्या निवडणुकांकडे कसं पाहताय? कारण दुबार मतदार याद्यांवरती सुद्धा तुम्ही आवाज उठवलेला होता. नक्कीच आहेत आणि तो आमचा आवाज राहणारच आहे. पण ज्या अर्थी निवडणूक आता जाहीर होणार होतं हे आम्हाला अपेक्षित होतं, कारण 4 आठवड्याचं असलेलं अधिवेशन एका आठवड्यामध्ये शनिवार रविवार गुंडाळून आज सकाळपासून ज्या पद्धतीने मोठमोठ्या प्रमाणावरती उद्घाटनाचा सपाटा चाललेला आहे त्यातून हे स्पष्ट झालं की हे खूप अगोदर ठरलेलं आहे. परंतु या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण देखील निवडणूक आयोगावरती नामुष्की आली आणि माननीय उच्च न्यायालयाला सांगावं लागलं का फेअर अँड फिअरलेस यासाठी आम्ही काही निर्णय घेतो. ती नामुष्की परत येता कामा नाही. दुबार असलेल्या मतदाराच्या बद्दल आम्ही स्पष्ट सांगितलं की निवडणूक आयोगाने ऐकलं नसेल तरी देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची जय्यत तयारी आहे. धन्यवाद सचिनजी, तुम्ही जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि माझ्यासोबत आता आहेत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. मनीषाजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आज निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी 4 वाजता. निवडणुकांच्या तारखा या जाहीर होऊ शकतात. नाही, स्वागत आहे. निवडणुका व्हायलाच पाहिजे आणि नगर परिषदांच्या निवडणुका आटोपलेल्या आहेत, त्यातल्या काही थोड्या राहिलेल्या आहेत आरक्षणाच्या विषयावरून. आणि त्यामुळे जे नगरसेवक निवडून आलेले होते त्यांच्या टर्म संपून आता 3-3, 5-5, 6 वर्ष झालेली आहेत ते सुद्धा प्रतीक्षेत आहेत, कारण त्यांना या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. त्यामुळे आमची तयारी आहे, शिवसेनेची पूर्ण तयारी आहे या सगळ्या विषयासाठी. पण मनीषाजी, याच निवडणुकांना सामोरं जायला कुठेतरी विरोधक सुद्धा 2 पावलं मागे जातात, कारण याच मतदार याद्यांच्या घोळाबाबत आवाज उठवलेला होता. जोपर्यंत हा घोळ सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं आवाहन सुद्धा विरोधकांकडून करण्यात येत होतं. नाही, बघा, मतदार याद्या सदोष असतील तर त्या करेक्ट केल्या पाहिजे. ते काम निवडणूक आयोगाचं सुरूच आहे आणि मुळात म्हणजे त्यांना सामोरं जायचं नाहीये. हे काहीतरी बहाणेबाजी करतायत कारण त्यांची तयारी नाहीये. कारण आता त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीये कमिटेड असलेले आणि काम करायला माणसं नाहीत त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ते धासावलेले असतील आणि म्हणून काही ना काही कारण काढून निवडणुका नको, मतदार याद्यांच्या बहाणा करून ते सगळं करतायत. बरं, धन्यवाद मनीषाजी, तुम्ही जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की आज दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदा होणार आहेत आणि याच पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोग या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची चिन्ह आहे. मी पुन्हा एकदा ज्योत्सना तुझ्याकडे येतोय. जर या तारखा जाहीर झाल्यानंतर एक साधारण अंदाज पुढच्या महिन्यामध्ये किती आठवड्यामध्ये या निवडणुका होऊ शकतात आणि निकालाची काय चिन्ह वाटतायत? येत्या आपण बघतोय की 3 आठवड्यामध्ये जे आहेत या निवडणुका ऍटलिस्ट वोटिंगची प्रक्रिया जी आहे ती पार पडण्याची शक्यता आहे. 3 ते 3.5 आठवडे जे आहेत ते लागू शकतात, कारण आचारसंहिता लागू होईल, त्याच्या तारखा डिक्लेअर होतील, त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा जसं मी म्हटलं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. मात्र महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी फार कमी अवधीचा काळ जो आहे तो एकूणच सर्व पक्षांना मिळेल. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या चुका निवडणूक आयोगाने मागच्या निवडणुकीच्या दरम्यान केल्या होत्या की आपल्याला पाहायला मिळालं की 50% वर आरक्षण जे गेलं होतं. ज्योत्सना, मी तुला थोडंसं थांबवतो. काँग्रेसचे नेते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत आहे. सचिनजी, आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगानं एक पत्रकार परिषद घेणार आहे, त्यातून निवडणुकाच्या तारखा या जाहीर होऊ शकतात. पहिली गोष्ट ही निवडणुकांची, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जी प्रक्रिया या निवडणूक आयोगानं सुरू केली, सुरुवातीपासूनच आपण पाहतोय की त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ घालून ठेवलेले आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदार यादीचा घोळ आजतागायत त्यांना निस्तरता आलेलं नाही, त्याची उत्तरं समाधानकारक दिलेली नाही. ही लोकशाही संपूर्णपणे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं त्याचा गाभा आहे तो मतदानाचा अधिकार. आता तोच जर त्या ठिकाणी तुम्ही जर नीट पद्धतीनं हाताळू शकत नसाल तर या निवडणुकीला काय अर्थ राहतो. आणि त्यावेळेला विरोधी पक्षांनी जी काही भूमिका मांडल्या त्याच्यावर ते आक्षेप घेतले त्याचं निराकरण देखील तुम्ही केलेलं नाही. आणि तरीही दाबून घेऊन जाऊन ही घुसमट करता, ही लोकशाहीची घुसमट सुरू आहे असं आमचं मत आहे त्या ठिकाणी. निश्चितपणे जे प्रश्नांची उत्तर न देता या प्रश्नांच्या उत्तरापासून पळण्याचं काम हे लोक करतायत. पण सचिनजी, आता तुम्ही म्हणालात की लोकशाहीची मुस्कटदाबी घुसमट होतीये असं सुद्धा तुम्ही म्हणालात, पण या सगळ्यामध्ये एक विरोधक म्हणून तुम्ही या निवडणुकांना सामोरं जाल जर तारखा जाहीर झाल्या तर? आमची निवडणुकीची प्रक्रिया तर आमच्याकडे सुरूच आहे त्याला सामोरं जाण्याची. प्रश्न एवढाच आहे की जे मुद्दे आम्ही मांडले होते त्याचं त्या ठिकाणी निराकरण झालेलं नाही. आता हे जनतेच्या दरबारातच ठरेल. नक्कीच. धन्यवाद सचिनजी, तुम्ही जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून निवडणुकांच्या तारखा या जाहीर होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता निवडणुका कधी होतात, निकाल कधी लागतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा ज्योत्स्ना तुझ्याकडे येतो, तुझं म्हणणं तू पूर्ण कर. सिद्धेश जे आहे ते फक्त सदोष मतदार यादी एवढंच नाहीये, तर ज्या आरक्षणाची जी जागा आहे त्या 50% वर जाऊ नयेत याची दक्षता सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला घ्यावी लागणार आहे. ज्यामुळे ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकल्या नाही त्याचा पुन्हा एकदा कराव्या लागल्या, म्हणजे होऊ शकल्या नाही म्हणजे त्यांना थांबवाव्या लागल्या. ती चूक पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी सुद्धा आता राज्य निवडणूक आयोगासमोर अनेक चॅलेंजेस आहेत. त्याच्यामध्येच हे चॅलेंज आहे. एक म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश की 31 जानेवारी 2024च्या आधी ज्या आहेत त्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत, त्याचे निकाल आले पाहिजेत. निवडणुका सगळ्या संपवा 2026 31 जानेवारी 2024. जोत्स्ना, मी तुला थोडंसं थांबवतो. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणुकांच्या तारखा या जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपली प्रतिक्रिया? ही पत्रकार परिषद बहुचर्चित आहे आणि बहुप्रतीक्षित सुद्धा आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेची वाट गेल्या 7 वर्षांपासून सगळेच बघत आहेत. मात्र 7 वर्षानंतरही एवढा काळ मिळूनही निवडणूक आयोगाकडून जी एक पारदर्शकता अपेक्षित आहे ती पारदर्शकता दिसत नाहीये. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की मुळात दुबार ज्या मतदार याद्यांमधली नावं आहेत त्यावर आपण काय, आपली भूमिका काय असणार आहे. या दुबार याद्या आपण दुरुस्त करणार आहात का. मनसेने जे 4.5 लाखांपेक्षा अधिकचे जे आक्षेप नोंदवलेले आहेत, शिवसेनेने लाखो आक्षेप नोंदवलेले आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे आक्षेप आहेत, या आक्षेपांबद्दलचं नेमकं उत्तर निवडणूक आयोगाचं काय आहे, ती सगळी उत्तरं आज त्यांनी द्यावीत अशी अपेक्षा आहे. पण सुषमाताई, या तारखा जाहीर झाल्यानंतर एक विरोधक म्हणून तुम्ही या निवडणुकांना सामोरं जाल तितक्याच ताकदीनं? का शंका वाटते बरं आपल्याला? नाही, शंका नाही, मी फक्त विचारतोय तुम्हाला. कारण आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आवाजही तुम्ही उठवला होतात आणि सगळी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. मात्र सत्ताधारी लोकशाहीमध्ये जे चूक आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे. बट ऍट द सेम टाइम अगदी त्याच वेळेला संसदीय लोकशाहीचा जो सगळ्यात महत्वाचा त्याच्या प्रक्रियेचा भाग आहे तो लोकाभिमुख निवडणुकांना सामोरे जाणे. तर त्या निवडणुकांना आम्ही सामोरे जाऊ ना. नक्कीच. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे.